नाही, मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्या युती शासनाचा मनपूर्वक आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या अजून 3.5 वर्ष निवडणुका असतानासुद्धा आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघून जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी थकबाकीदारी शेतकऱ्यांची आणि 50,000 हे नेहमीच भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय ऐतिहासिक घेतला आणि ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाचा सुद्धा काल केला. त्यामध्ये मी त्यांना विनंती करत होतो की किती रक्कम आणि कुठल्या तारखेपर्यंतची थकबाकी ही मिळणारा ही तारीख तुम्ही जाहीर करा आणि प्रोत्साहनपर अनुदानाची कधी भरलं पाहिजे त्यांनी ते जाहीर करा. आणि मी मनपूर्वक आभारी आहे की 2 लाखाची थकबाकीमध्ये जवळजवळ आमच्या जिल्हा मदती बँकेचे 2 लाखाचे वरचे 436 कोटी आणि 2 लाखाच्या आतील 175 कोटी ही रक्कम आपल्याला अनुदान म्हणून मिळणार आहे. आणि त्याशिवाय 50,000चे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा अशी एकूण 611 कोटीचा जवळजवळ आपल्या 2 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा जिल्हा मदती बँकेला होणार आहे. आता सगळी तुम्हाला सविस्तर माहिती आम्ही कोष्टकाद्वारे देऊ. आता हे सगळं अपलोड केलेलं आहे. आता यामध्ये जो क्रायटेरिया शासनाने लावलेला आहे की इन्कम टॅक्स भरणारा, त्यानंतर जो सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, अनेक सहकारी संस्था ज्या चांगला पगार देतात अशा लोकांना यातून वगळलं जाणार आहे आणि ती अंतिम जी फिगर आहे ती त्यानंतर येणार आहे. आता जवळजवळ 22,000 कोटीची पुरवणी मागणी परवा मंजूर झालेली आहे आणि सगळ्याला 36,000 कोटी रुपये लागणार आहे. मला वाटते या ऑगस्टपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2 लाखाच्या वरची थकबाकी, 2 लाखाच्या आतील थकबाकी आणि प्रोत्साहन अनुदान या नियमित भरणाऱ्यांचं माफ झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परवा ऐतिहासिक 2 अटी बदलल्या. त्यामध्ये गेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत द्यायचं आम्ही मान्य केलं होतं. आता आपल्या युती शासनाच्या सर्व आमदारांच्या वतीनं विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनाही 2 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 22-23, 23-24 आणि 24-25 अशा 3 वर्षापैकी 2 वर्ष आणि 30 जून 2026ला आपली जर कर्जबाकी भरली तर नेहमीच भरणाऱ्याला प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार होतं. आता 30 जून होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भरण्याचा प्रश्न नाही, लोकांनी पैसे भरलेले आहेत. परंतु ती अट आता मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2026ची काढून टाकलेली आहे. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल आणि आजपर्यंत जी थकबाकी माफ केलेली आहे राज्य शासनाने त्यामध्ये सर्वात जास्त रक्कम 36,000 कोटी आणि सगळ्यात जास्त 36 लाखच्या वर शेतकरी अशा लोकांनाही कर्जमाफी होणार आहे. एकीकडे कर्जमाफी होणार आहे पण दुसरीकडे अख्खा महाराष्ट्र जवळपास पूर्णतः पावसाच्या पासून अलिप्त आहे. काही वेळ पाऊस पडला पण त्याच्यानंतर मात्र आता पावसानं पूर्ण उघडीप दिली. शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे का? एकीकडे दिलासा म्हणता येईल आणि दुसरीकडे काय परिस्थिती? नाही, त्यामध्ये काय झालं आहे की कोकण आणि मुंबई हे 2 भाग जे आहेत इथं चांगला पाऊस पडलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये तर 50% म्हणजे धरणं आपली जवळजवळ भरलेली आहे. फक्त दुधगंगा धरण आपलं सोडलं काळमवाडी, कारण ते गळतीच्या निमित्ताने आपण पाणी सोडलं होतं तर त्यात जवळजवळ धरणं ही 50% भरलेली आहे. आता सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो आहे मराठवाडा किंवा खानदेश या ठिकाणी पाऊस कमी आहे. आता नवीन जे आता अंदाज आलेले आहेत जुलैच्या एंडपासून आणि ऑगस्टला मुसळधार पाऊस आहे. आता मला आमच्या विभागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये नद्या आता भरलेल्या आहेत, त्यानंतर विहिरीला पाणी आलेलं आहे, बोरला पाणी आलेलं आहे. यंदाचं जे ऊसाचं पीक आहे हे निघेल, त्यात काही काळजी करण्याचं कारण नाही.
आणि फक्त राहील कुठं कॅनॉलवरची जी माळावरची पिकं आहेत ते कॅनॉलला पाणी थोडं सोडावं लागेल. परंतु पुढच्या वर्षी मात्र धरण जर भरलं नाही तर पुढचा शेतकऱ्यांचं वर्ष अडचणीत आहे. परंतु पांडुरंगाच्या कृपेनं कसल्याही परिस्थितीत पाऊस पडेल. आजपर्यंत आपल्या विभागाला कधीही पावसाने दगा दिलेला नाही. 5,000% कमी जास्त होईल परंतु धरणं भरतील असा मला आत्मविश्वास आहे. आपण कर्जमाफी देत असताना बँकांना कर्जाच्या बाबतीत दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. कारण लोक कर्ज भरायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका आपण विधानसभेत मांडली होती. खरं तर जिल्हा बँकेला कशा प्रकारचा मोठा दिलासा म्हणता येईल की खातेदारांना लाभ मिळेल. मी मगाशी म्हटलं की जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल. आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे की ते नियमित कर्ज भरत होते. आता सुद्धा मी जेव्हा आव्हान केलं की बाबा 30 जून 2026ला तुम्ही जर भरला नाही तर तुम्हाला 50,000 अनुदान मिळणार नाही. आणि 2 लाख रुपयेचं काय ते मागचीच थकबाकी होती. त्यामुळं चांगला फायदा 600च्या वरती कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळतील. आता पाऊस ऑगस्टपर्यंत मला वाटते आमची सरासरी भरून काढेल. काल साहेब एप्रिल मे महिन्यात जो काय अवकाळी पाऊस झाला त्यासाठी 84 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचा कोल्हापूर जिल्ह्याला किती लाभ मिळेल नाही तो काय मला माहिती नाही. परंतु ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे तिथं नुकसान भरपाई ही आपल्या केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे आपण देत असतो. कर्जमाफी असेल किंवा विकास कामांचं वाढीव निधी असेल यामध्ये पुरवणी मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीची वाढ होते त्यावर कॅगनं देखील काही आक्षेप व्यक्त केलेले आहेत की त्या नाही तो काय मी रिपोर्ट अजून वाचलेला नाही. काल कुठल्या तर प्रसारमाध्यमामध्ये बातमी बघितली. परंतु आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती फार बळकट आहे. त्यामुळं आम्हाला कर्ज काढायची जी मर्यादा आहे ती काय अजून संपुष्टात आलेली नाही. त्यामुळं विकास कामासाठी कर्ज काढणं शेतकरी गोरगरीब माणसांना दिलासा देण्यासाठी कर्ज काढणं यात काय वावगं नाही. एकीकडे कर्जमाफी झालेली आहे मात्र अजूनही प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चं अनुदान मिळालेलं नाही. आता जे शेतकरी राहिलेले आहेत वंचित त्यांना सगळ्यांना आता अपलोड करायचं सरकारचं आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांचं अपलोड करणार आहोत. तर महामंडळाची जी कर्ज आहे ती पण माफ करावी महिला बचत गटाची माफ करावी अशा मागण्या त्याबद्दल काय अजून काही चर्चा नाही. परंतु लाडक्या बहिणींना आम्ही 46,000 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन विक्रम केलेला आहे. शरद पवारांनी देखील मागे टाकलेले आहे मुख्यमंत्री पदावर जास्त वेळ राहण्याचा. 3ऱ्या नंबरवर ते पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण शरद पवार साहेबांना मागे टाकलेलं झालं की आता ते पवार साहेब काय आता त्यांचं रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे. लाडक्या बहिणीचा उल्लेख केला मात्र जवळपास 92 लाख नावं वगळलेली नाही एवढं KYC ज्यांनी आता केलं त्याचं चालू झालेलं आहे. ज्या इन्कम टॅक्स भरतायत सरकारी नोकर आहेत निमसरकारी नोकर आहेत यात वगळल्या जातील. शरद पवार साहेब एकनाथ शिंदेला प्रवेशी भेटलेले आहेत. मुख्यमंत्र्यांची स्तुती करतायत केंद्र सरकारची ते स्तुती करतायत. असं बोललं जाते की ते पुन्हा तुमच्याशी एकरूप होत आहेत. तर असं काही संकेत आहेत का? आणि एके ठिकाणी फोटो लावायला परवानगी दिलेली आहे. येण्याचे संकेत आहेत का तुमच्या? नाही याबद्दलची मला काय माझ्याकडे माहिती नाही. मला माहिती मिळाली की मी तुम्हाला लगेच कळवेन. चंद्रकांत दादा म्हणतात की पवार साहेब आता थकलेले आहेत त्यांनी कुठेतरी आता निर्णय घेण्याची गरज आहे त्यांच्याच पक्षातून दबाव वाढतोय या संदर्भात. चंद्रकांत दादांना अधिक माहिती असेल त्याची. तुम्ही एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला की मला केंद्रात रेल्वे मंत्री व्हायचं. नाही मी ज्यावेळेला समाजकारणात राजकारणात आलो त्यावेळेला मी म्हणालो होतो की मी आमदार होणार मी मंत्री होणार. या दोन्ही गोष्टी झाल्या. मग आता काय स्वप्न झालं असं त्या ते यूट्यूब आणि इन्फ्लुएन्सर आहेत ना त्यांनी विचारलं. म्हटलं केंद्रात एकदा जाऊन मला केंद्रात मंत्री व्हायचं आहे त्यात रेल्वे खातं आवडेल एवढं बोललो. म्हणजे थोडक्यात पुढच्या लोकसभेला नाही या पुढच्या नाही पुढच्या विधानसभेला. राज्यामध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या एकजुटीचा प्रयत्न होतोय. 3 ते 9 ऑगस्टला आता मंडळ यात्रा काढली जाणार आहे. ओबीसी समाजातून ओबीसी नेत्यांनी तशा पद्धतीची घोषणा आता वास्तविक मराठा आरक्षण असेल किंवा OBC या सगळ्या समाजाला प्रचंड प्रमाणात सुविधा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. आता OBCचं काढून मराठी समाज काय मागत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही अन्याय होणार नाही यांच्यावर अन्याय होणार नाही असं अतिशय कौशल्यपूर्ण काम आमचे मुख्यमंत्री करत आहेत. गोकुळ झालं आता KDCC बँक बाकी आहे असं आमदार शिवाजी पाटील म्हणतात. नेमकं काय समजायचं गोकुळमध्ये जे काही पाहायला मिळालं ते
नाही नाही, आज त्यांचे 3-4 वक्तव्य मी ऐकली. वास्तविक त्यांच्यावर मी काही मतप्रतिनिधी करणार नव्हतो. तर मुख्यमंत्री महोदय म्हणाले की बाबा तुम्ही आपसात हे सगळं टाळा. मला वाटतं ते टाळतील असं मला वाटलं होतं, म्हणून त्यांनी आज सुरू केलं. आता बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी आज काहीतरी बातमी केलेली आहे. मला वाटते त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्या लक्षात येईल की एखादी सहकारी संस्था कशी पारदर्शीपणाने आणि प्रामाणिकपणाने चालवली जातं हे त्याच्या ज्ञानात भर पडेल ही माहिती घेतल्यावर, असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.